फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खेळ संपला. कमाल आहे, सगळे नवीन कपडे. बूट पण नवीन. साहेब, सदानंद, एक लक्षात घे, माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही. साहेब, बेडरूम मध्ये वाजत होतं म्हणून. बेडरूम मध्ये वाजू दे, नाहीतर हॉल मध्ये वाजू दे, हात लावायचा नाही. जा, ब्रेकफास्टची तयारी कर. साहेब, सगळे कपडे नवीन आणले आणि बूट आणि चप्पल पण नवीन. का? तुला काय प्रॉब्लेम आहे? जा, आपलं काम कर. नोकराने नोकरासारखं वागायचं, कळलं? सदानंद, दुपारच्या जेवणाला मी नाहीये. आणि हो, संध्याकाळी यायला सुद्धा उशीर होईल मला. येते मी. एक मिनिट. हा निरोप नोकराला देताना तुला हे लक्षात यायला पाहिजे होतं की तुझा नवरा अजून जिवंत आहे, तुझ्या समोर उभा आहे. का प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे? हे नवरा आहे मी तुझा, आणि तुझं हे जे आजकालचं वागणं आहे ना, पार्ट्यानं जातेस, रात्री उशिरा घरी येतेस. हे बघ, माझं आयुष्य मी कसंही जगायचा अधिकार आहे मला. नवरा म्हणून तू आजही माझं नाव लावतेस, आणि लोक तुला माझी बायको म्हणून ओळखतात. तुझं हे सगळं वागणं ना, त्याच्यामुळे माझी बदनामी होतीये. दुसऱ्यांवर टीका करण्याआधी माणसांनी स्वतःच्या वागण्याकडेही लक्ष द्यावं. अंजली, का? काय चुकीचं बोलले मी? सांग ना. म्हणे नवरा आहे मी तुझा. फक्त जगाच्या समजुतीपुरतं आपण या घरात राहतोय. तू नाही बाहेर जा, उशिरा परत ये. मी विचारले का तुला कधी? जास्तच बोलायला लागलेस आजकाल. सदानंद, रात्री जेवायला येईन मी.
ती खीर आहे बाईसाहेबांसाठी बनवलं. याचा अर्थ मी खायची नाही. नाही तसं नाही साहेब, ती खीर आहे, गोड आहे. तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून मला जे हवं ते मी खाणार. साहेब, बरेच दिवस झाले औषधं कपाटात तशीच पडू नये, तुम्ही घेत सुद्धा नाही. काय चांगलं काय वाईट हे मला कळतं. तू तुझं काम कर. हल्ली काय झालं साहेबांना काय कळतच नाही. अंजली अंजली तू उगाच काळजी करतेस. अगं सगळं आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या प्लॅन प्रमाणे घडतंय. पण विवेक, आपली एक छोटीशी चूकही होता कामा नये ना. अली होता कामा नये, त्याचीच तर खबरदारी घ्यायची आपण. मला असं वाटतं माझ्यात आणि प्रभाकर मध्ये जितक्या लवकर डिवोर्स होईल ना तेवढं बरं आहे. म्हणजे आपण दोघं लग्न करून इथून दूर निघून जाऊया. माझी सुद्धा हीच इच्छा आहे. पण प्रभाकरकडनं डिवोर्स मागायची ही योग्य वेळ नाहीये. योग्य वेळ आली मी तुला सांगेन. रिलॅक्स रिलॅक्स, काळजी करायची नाही. हॅलो, हा बोला. काय? हे बघा, तुम्ही पत्ता सांगा. ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. अंधेरीला गाडलेली एक बॉडी मिळाली. सर, त्या माणसाने सर्वप्रथम ही डेड बॉडी पाहिली आणि आपल्या डिपार्टमेंटला यांनी फोन केलं. तुम्ही कोण? साहेब, मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे साहेब. ही जमीन खोदून लेवलिंग करण्याचं काम मला मिळालंय. माझे कामगार जेव्हा खोदत होते तेव्हा अचानक आम्हाला ही डेड बॉडी सापडली साहेब. अच्छा. आदित्य, हा सांगाडा जमिनीत सापडला. म्हणजे हा खुनाचा प्रकार असावा. युअर राईट. सध्या तरी हा वेल प्लॅन मर्डर दिसतो. करेक्ट. अमरेश, स्केलेटन जवळ ही अंगठी मिळाली. गोल्ड रिंग दिसते. आगडी फ्लर. ही अंगठी याच व्यक्तीची आहे किंवा कुठल्या दुसऱ्याची, याचा शोध घ्यायला हवा. आदित्य, हे बघ, या अंगठीवर ट्रेडमार्क सुद्धा आहे. हे बघ, या ट्रेडमार्क वरनं आपल्याला कळेल की अंगठी कोणाकडे बनवली. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत याच अंगठीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार. युअर राईट. ओके, मला त्या माणसाचे नाव कळण्याचे चान्सेस आहेत. ज्या ज्वेलरी शॉपमध्ये ती अंगठी बनली आहे त्याच्या दुकानदाराला मी इथे बोलवून घेतो. तुझ्याकडे काय प्रोग्रेस? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट प्रमाणे मयत इस्मावरती 2 गोळ्या चालल्यात. त्याचं वय साधारणतः 30-32 आहे. त्याची उंची 5 फूट 3 ते 4 इंच.
बॉडी डिस्ट्रॉय करण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर दुकानदाराकडून काय माहिती मिळते बघतो. ओके. ओके. या बोला. साहेब, तुम्ही जी अंगठी दाखवली होती ती अंगठी प्रभाकर देसाई या व्यक्तीनं आमच्याकडनं बनवून घेतली होती. कशावर? नॉर्मली साहेब, आम्ही ज्या अंगठ्या बनवतो त्याचा रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही, परंतु त्या अंगठीमध्ये जो खडा वापरला होता तो स्वतः प्रभाकर देसाई यांनी आणून दिला होता. त्यामुळे या अंगठीचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्या माणसाचा पत्ता तुम्ही मला देऊ शकता? हो. दाखवा. हे पासे. हॅलो, मी आत्या बोलते. आत्या नमस्कार. सदानंद, कसा आहेस? अंजली आणि प्रभाकर कसे आहेत? मी ठीक आहे. आत्याबाई, बरं झालं तुम्ही फोन केलात ते. तुम्ही काही दिवस इथे मुंबईत आलात तर बरं होईल. का रे, काही महत्वाचं आहे का काम? मला साहेबांच्या बाबतीत आणि बाई साहेबांच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अंजली आणि प्रभाकरच्या बाबतीत काही गडबड तर नाही ना? तुम्ही इथे आलात तर फार बरं होईल. तुम्ही आल्यावर सांगतो ना सगळं. असं म्हणतोस? बर, ठीक आहे. मग मी लगेच निघून येते. हो, ठीक आहे. हॅलो. हो, मी तुला सांगितलं होतं ना. बर, तू असं कर. एक मिनिट, मी तुला नंतर फोन करतो. हे आपल्याला भेटायला आले. आदित्य शानबाग, CI. ही अंगठी तुमची आहे? साहेब, ही आपलीच अंगठी आहे. असेल. मग ही तुमच्याजवळ कशी नाही, माझ्याजवळ कशी? साहेब, बऱ्याचदा ही अंगठी मी तुमच्या बोटात नाही बघितली. माझ्याकडे अशा खूप अंगठ्या आहेत आणि अशीच अंगठी बऱ्याच लोकांकडे असू शकते. कशावरून ही अंगठी माझीच आहे? तेही बरोबर आहे. अहो साहेब, ही आपलीच अंगठी आहे. अहो, ही नेहमी तुम्ही उजव्या हाताच्या करंगळीत घालता. जरा हात पुढे करा. बरोबर तुमच्या मापाची. ही अंगठी तुम्हाला कुठे मिळाली? एका माणसाचा खून करून त्याला गाडण्यात आलं, त्याच्या प्रेताबरोबर पडलेली सापडली. नाही, अहो म्हणजे या प्रकरणाशी माझा काय संबंध आहे? म्हणजे कोणाचं होतं ते प्रेत? कोण होता तो माणूस? त्याचा सांगाडा आम्हाला सापडला. तो माणूस कोण आहे अजून आम्हाला कळलेलं नाही. पण प्रश्न हा आहे की तुमची अंगठी त्या ठिकाणी कशी? माझी अंगठी चोरीला गेली आणि ज्यांनी ती चोरली ते प्रेत त्या चोराचं आहे असं म्हणायचं तुम्हाला? हा, म्हणजे त्याशिवाय अंगठी तिथे कशी जाईल? तुमची अंगठी चोरीला गेली आणि तुम्हाला कळलं नाही. माझ्याकडे अशा बऱ्याच अंगठ्या आहेत आणि मी आलटून पालटून त्या वापरत असतो, त्यामुळे बहुतेक लक्षात नाही आलं. ठीक आहे, ज्या माणसाचा खून झालाय तो कोण आहे याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तोपर्यंत ही अंगठी माझ्याकडे. थँक्स फॉर द कोऑपरेशन.
प्रेत सापडलं आणि तिथे मिळालेल्या अंगठीमुळे ते तुझ्या घरापर्यंत पोचले. हो विवेक, ही आता खूप गंभीर बाब झाली आहे. आणि खरं सांगू, मला भीती वाटू लागली आहे. डोंट वरी, काही होत नाही. अरे असं कसं म्हणू शकतोस तू? आपल्याला वाटलं तरी होतं का की पोलीस इथपर्यंत येऊन पोहोचतील असं? काय फरक पडतोय, काय फरक पडतोय? त्यांना सांगाडा सापडलाय ना, म्हणजे एक सांगाडा, हाडांचा सांगाडा. त्यावरनं काय ठरवणार आहे ते? कोणाचं आहे प्रेत? हं? आणि ती अंगठी सापडली त्यामुळे ते प्रभाकर पर्यंत पोहोचलेत, आपल्यापर्यंत नाहीत. अरे सो रिलॅक्स, रिलॅक्स. अंजली, आपल्याला या प्रकरणात एक पाऊल पुढे जायचंय. आत्याबाई, तुम्ही प्रवासातून आलात तेव्हा आराम करा, तोपर्यंत मी चहा बनवून आणतो. ते चहाचं राहू दे बाजूला. मी नाशिकहून एवढा लांब आले ते काय चहा प्यायला? तू प्रभाकर आणि अंजली बद्दल मला काही सांगणार होतास ते आधी सांग. ठीक आहे. सध्या साहेब आणि बाईसाहेब घरात नाही तेव्हा मी आताच तुम्हाला सांगतो. हो, साहेब आणि बाईसाहेब यांच्या सारखे भांडणं होत आहेत. काय? हो, म्हणून तर मी तुम्हाला इथे बोलवलं. बघा, दोघांच्यात समझोता करता आलं तर. बरं झालं बाबा मला बोलवलंस. अहो, साहेब ऑफिसला सुद्धा जात नाही, औषधं सुद्धा त्यांनी बंद केलंय. पूर्वी माझ्यावर कधी चिडायचे नाहीत, हल्ली सारखे रागवतात. हो, ठीक आहे, आता मी आलेच आहे. बघते काय करता येतं इथे. त्या दोघांमध्ये असा दुरावा निर्माण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रभाकर, काय झालं ते नीट सांग बघू मला. हा एकंदर प्रकार काय आहे? हल्ली तुझ्यात आणि अंजलीच्यात सारखी भांडणं का होत आहेत? तुला कोणी सांगितलं? आत्या आहे मी तुझी. तिकडे नाशिकला असले ना तर इथे काय चाललंय हे सगळं कळतं बरं मला. आता जाऊ दे, तू लक्ष नको घालू याच्यात. का? का लक्ष नको घालू? मला सगळं कळलंच पाहिजे. काय ते खरं खरं सांग. आता अंजली खूप बदलली आहे आजकाल. म्हणजे? तिचं घराकडे लक्षच नाहीये. दिवसभर क्लब, रात्री पार्ट्या, अपरात्री घरी येणं. काय सांगतोस काय? पूर्वी अशी ती कधी वागली नव्हती रे. आजकाल तिला काय झालंय कोणास ठाऊक. लहान सहान कारणावरून माझ्याशी भांडत असते. मला जे आवडत नाही तेच करते. कधी कधी वाटतं सरळ तिला घटस्फोट देऊन टाकावा. अरे असं अशुभ बनवू नकोस. चांगला सोन्यासारखा संसार चालला होता तुमचा. कुणाची तरी दृष्टच लागली. पण तू अगदी शांत राहा. मी बोलते अंजलीशी. काहीतरी गैरसमज झाला असेल बघ तिचा तुझ्याबद्दल. नाही आत्या, गैरसमजूत वगैरे काहीही नाहीये. प्रभाकरचं स्वतःच चुकतं, पण त्याला त्याच्या चुका मान्यच नसतात. अंजली, अगं तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं ग. मग आत्या, हे त्यालाही कळायला हवं ना. त्याच्या मनाला येईल तसं तो वागतो आणि मी घरी बसून राहायचं का? मला मन नाही, स्वतःचं आयुष्य नाही. पण अंजली, बायकांनी असं रात्री अपरात्री घरी येणं शोभतं का? अहो, मग घरी बसून काय करू मी? सतत लहान सहान कारणांनी प्रभाकरशी वाद घालत राहू. या सगळ्या टेन्शनमुळेच मी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असते. अंजली, अगं शांत हो. आपण काहीतरी मार्ग काढूया ग यातनं. नाही आत्या, यातनं काहीही मार्ग निघणार नाहीये. कारण आमचे मार्ग कधीच वेगवेगळे झालेले आहेत.
सदानंद काका, तुम्ही प्रभाकरच्या घरातले जुने नोकर. हो, गेले अनेक वर्ष मी त्या घरातच राहतो साहेब. त्या दिवशी तुम्ही प्रभाकरची अंगठी ओळखलीत. तुम्हाला खात्री आहे ती अंगठी प्रभाकरचीच आहे? प्रभाकर बद्दल म्हणजे तुमच्या मालकाबद्दल आजकाल तुम्हाला शंका येण्यासारखं दिसून आलं? म्हणजे त्यांच्या वागण्यात, बोलण्यात किंवा कुठल्याही बाबतीत? तुम्हाला सांगतो साहेब, सध्या साहेब आणि बाईसाहेबांच्या सारख्या भांडणं होत असतात हो. का? ते मला ठाऊक नाही, पण साहेबांचं हल्ली कशावरही लक्ष लागत नाही बघा. अहो, ते ऑफिसला सुद्धा जात नाही. अहो, त्यांना डायबिटीस आहे आणि औषधी वेळेवर घेत नाही बघा. तुम्हाला खरं सांगतो साहेब, अहो ते माझ्यावर कधीच चिडायचे नाही, पण हल्ली सारखे रागवतात हो. आणि बाईसाहेब? अहो, त्या सुद्धा तशाच वागतात हो. पण कधी कधी साहेब चमत्कारिक वागतात हो. चमत्कारिक वागतात म्हणजे? बोल प्रताप, माझ्याशी एवढं खासगीत काय बोलायचं तुला? हे पहा प्रभाकर, आपण खूप चांगले मित्र होतो आणि म्हणूनच मला कळत नाही की मी हे तुला कसं सांगू. पण ही गोष्ट जर मी तुला सांगितली नाही तर ती तुझी फसवणूक ठरेल. मला माहिती आहे की हे ऐकल्यावर तुला कदाचित धक्का बसेल, पण काय ते सरळ सरळ सांग. तुझी बायको सध्या ती एका परपुरुषाबरोबर फिरते. काय? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ते. तू खरं सांगतोस? हे बघ प्रभाकर, मी असलं घाणेरडं खोटं कधीही तुझ्याशी बोलणार नाही. विवेक जोशी नाव आहे त्या माणसाचं. नाही प्रताप, माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्रभाकर, अंजली, अंजली, समोर ये. का? काय झालं? वर तोंड करून काय झालं म्हणून काय विचारतेस? विवेक कोण आहे? विवेक जोशी कोण? मित्र आहे माझा. मित्र? मित्र आहे का प्रियकर आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला काय समजायचं ते समज. स्टॉप इट अंजली. अरे अरे काय झालं काय एवढा आरडाओरडा करायला? ते हिलाच विचार. आता काय सांग ना, हिच्या बरोबर कसा संसार करायचा मी? माझी बायको असून हिचे परपुरुषाबरोबर संबंध आहेत. काय काय बोलतोय हा? खरं आहे काय? आतापर्यंत मी तुझी सगळी थेर सहन केली, पण हे सहन नाही करणार. शहरात माझी बदनामी होतीये. अंजली, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं कधी मला वाटलं नव्हतं. काय कमी केलं का प्रभाकरने तुला म्हणून तू अशी वागलीस? काय दिले तुमच्या प्रभाकरने? हा, काय दिले? कपाळावर कुंकू आणि हे गळ्यात मंगळसूत्र, बस दॅट्स इट. हा तर नीट वागला असता ना माझ्याशी आत्या, तर दुसऱ्या कुणाच्याच आधाराची आणि प्रेमाची गरज भासली नसती मला. Shut up! आतापासून तुझे आणि माझे संबंध संपलेत. मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय आणि त्याच्यानंतर कोणाबरोबर फिरायचं त्याबरोबर फिर तू. काय प्रभाकर? नाही आता, आता आमचे पती पत्नीचे संबंध नाही राहू शकत. ठीक आहे, या प्रॉपर्टीतली अर्धी प्रॉपर्टी मला दे. मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. अर्धी प्रॉपर्टी नाही दिली तर
घटस्फोट देणार नाही. काय म्हणावं या पोरीला? अर्धी प्रॉपर्टी मागते. नाही आत्या, मला वाटतं हिने माझ्याशी नाही माझ्या प्रॉपर्टीशी लग्न केले. आता काय करायचं? काय नाही, तिला जे हवं ते करायचं. मी जर कोर्टात गेलो तर माझी बदनामी होईल. आजकाल हे सगळे नियम बायकांच्या बाजूने आहेत. ती वाटेल ते आरोप करू शकेल माझ्यावर. होय रे बाबा, पण आता यावर उपाय काय? तिला जे हवं ते देऊन टाकायचं आणि तिला ते देऊन मी या बळेपासून सुटका करून घेतो. हॅलो, ऍडव्होकेट अशोक परांजपे. मला तुमच्याशी अर्जंटली बोलायचं आहे. मला माझ्या बायकोपासून घटस्फोट हवाय. बॉबी, हे कपडे तुमच्याकडे शिवलेत. हा साहेब, ते आम्हीच शिलेत कपडे. डिटेल्स द्या मला. एक मिनिट साहेब देतो. साहेब, हे कपडे शिवायला 2 माणसं आली होती. त्यातील ना एकाचं नाव विवेक जोशी साहेब. पण त्यांनी कपडे ना स्वतःसाठी नाही शिवले, पण पैसे मात्र त्यांनीच दिले साहेब. मोबाईल नंबर आहे, देऊ का तुम्हाला? द्या. विवेक जोशी. आता बोल. त्याने वकिलाला फोन केला होता आणि ते येतीलच. गुड, दॅट्स व्हेरी गुड. म्हणजे काही दिवसात तुझा डिवोर्स होईल आणि मग आपण लग्न करूया. लग्न करून आपण इथे मुंबईमध्ये नाही सेटल व्हायचं, दिल्लीला जायचं. कमाल आहे. या केसची सुरुवात झाली आपल्याला एका माणसाचा सापळा सापडला म्हणून, पण आता या केसने एक वेगळंच वळण घेतलं. प्रभाकरची अंगठी सापळ्याच्या इथे सापडते आणि प्रभाकरच्या बायकोचं विवेक जोशीवर प्रेम आहे. पण हे तर काहीच नाही. जर आपण या तिघांचे फोनचे डिटेल्स बघितले तर ही केस फार इंटरेस्टिंग आहे हे लक्षात येईल. सुरेखा, सविस्तर काय ते सांग. सांगते. नंबर 1, ज्या बायको बरोबर प्रभाकर डिवोर्स घेणार आहे तो प्रभाकर आणि अंजली रोज एकमेकांशी फोनवर बोलतात. नंबर 2, अंजलीचा प्रियकर विवेक जोशी.
तोही प्रभाकरशी फोनवर बोलतो. आणि नंबर 3, प्रभाकरचे या अगोदरचे फोन कॉल्स बघितले तर तो कमीत कमी 30-40 कॉल्स करायचा इतरांना. पण आता आणि आता तो फक्त तिघांनाच फोन करतो. 1 अंजली, 2 विवेक जोशी आणि 3 चंदा गुप्ता. चंदा गुप्ता? प्रभाकर एटलीस्ट 1 फोन या चंदा गुप्ताला करतो आणि कधी कधी हे दोघं अर्धा तास फोनवर बोलत असतात. चंदाचा नंबर विरारचा आहे. चंदा गुप्ता, तिला भेटलं पाहिजे. हॅलो, कोण? प्रभाकर देसाई? सॉरी, रॉंग नंबर. हॅलो, अरे कोण प्रभाकर देसाई? एकदा सांगितलं ना रॉंग नंबर म्हणून. चंदा गुप्ता? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण कोण? तुम्ही प्रभाकर देसाईला ओळखता? कोण प्रभाकर देसाई? कमाल आहे. गेले अनेक दिवस तुम्ही आणि तो फोनवर बोलताय. काय? 1 मिनिट, आधी मला तुम्ही कोण सांगाल? आदित्य शानबाग, CI. काय? अहो पण मी खरंच कुठल्या प्रभाकर देसाईला नाही ओळखत. हा नंबर कोणाचा आहे? हा नंबर तर राजकुमारचा आहे. राजकुमार? सॉरी, पण हा नंबर प्रभाकर देसाईचा आहे. अहो कोण प्रभाकर देसाई? हा नंबर राजकुमारचा आहे, माझ्या बॉयफ्रेंडचा. आणि सध्या तो कामानिमित्त 2-3 महिने बाहेर गावी गेला. मग तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याशी खोटं बोलतो? काय? हो. ठीक आहे, आता हे पेपर्स मी कोर्टात सबमिट करतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर घटस्फोट मिळू शकेल. अँड वन मोर थिंग, तोपर्यंत तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या घरात राहू शकता. ठीक आहे? ठीक आहे, चला येतो. थँक्यू. साहेब, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. मी त्यांना बाहेरच थांबायला सांगितलं. तुम्ही मला भेटायला आलाय? प्रभाकर? हो, पण तुम्ही कोण? कळेल तुला, लवकरच कळेल. अरे काय चाललंय काय? अरे कुणीतरी वाचवा ना त्याला, कुणीतरी वाचवा. हो, ज्याच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे तो चांगला पोहणार आहे. त्याला वाचवायची गरज काय? अरे हो, मग तू मदतीसाठी हाका का मारतोय?
हा सगळा काय प्रकार आहे? याचं उत्तर तुझ्याकडे आणि अंजलीकडे आहे. पहिलं, तुझ्या नोकराच्या सांगण्याप्रमाणे प्रभाकरला डायबिटीज होतं. तो गोड खायचा नाही, नेहमी गोळ्या खायचा. प्रभाकर चांगला पोहणारा होता. तो तासनतास स्विमिंग पूलवर असायचा. पण तू स्विमिंग पूल मध्ये कधी उतरला नाही. याचं उत्तर आहे मिस्टर राजकुमार. प्रभाकरच्या कपाटातले तू कपडे काढून टाकलेस आणि अंजलीच्या प्रियकराबरोबर विवेक जोशी बरोबर टेलरकडे जाऊन नवीन कपडे शिवायला टाकले. कारण ओरिजिनल प्रभाकरचे कपडे तुला फिट होत नव्हते. लोकांसमोर तुम्ही दोघं भांडता, पण दररोज मोबाईल वरून बोलत होता. अंजलीचा प्रियकर तुला फोन करायचा आणि तूही त्याला करायचा. सुरेखा, चंदा आणि विवेकला घेऊन ये. प्रभाकर करंगळीत नेहमी तुम्ही एक अंगठी घाल. पण ज्या दिवशी मी तुमच्या घरी आलो, माणूस ज्या बोटात अंगठी घालतो त्यावर एक खूण म्हटली. तुमच्या बोटावरती नव्हती. तेव्हाच मला तुझा संशय आला. सदानंद काकानं तुझा संशय होता. त्यांनी ते आम्हाला बोलूनही दाखवलं. आता सगळं तू सांग. अंजली आणि माझं एकमेकांवरती प्रेम बसलं. आम्हाला दोघांना लग्नही करायचं होतं आणि त्याचबरोबर प्रभाकरची प्रॉपर्टी सुद्धा हवी होती. प्रभाकरला असाच मारला असता तर पोलिसांना संशय आला असता. काय करायचं मला सुचत नव्हतं. असाच एक दिवस हायवेवरनं जाताना विरारला माझी गाडी बंद पडली. मॅकॅनिकला शोधायला मी गॅरेजमध्ये गेलो तर अरे, कोणी मॅकॅनिक आहे का? गॅरेज मॅकॅनिक आहे का रे? काय पाहिजे? हो साहेब, काय पाहिजे? काय काय? हा, माझी गाडी बिघडली आहे. गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे? हायवेला. हा, बनवा ना तुमची गाडी, काय वांधा नाही, बनवून टाकू. काय हुबेहूब प्रभाकर सारखा दिसला. एकदम हुबेहूब प्रभाकर सारखा. आता या प्रभाकरला मारायला हरकत नाही. म्हणजे हा राजकुमार जर तयार झाला ना आपल्याला सपोर्ट करायला, तर प्रभाकरला या जगातनं नाहीसा करायचा. आणि हा राजकुमार तुझ्या घरी प्रभाकर म्हणून येईल. पण हा राजकुमार तयार होईल ना? पैसा डार्लिंग. पैसा माणसाला काहीही करायला लावतो. हा, आता या कामासाठी त्याला 1 करोड रुपये द्यायचं. हा,
आणि आपण दोघं आनंदाने सुखाने संसार करू. आता फक्त प्रभाकर या जगातनं नाहीसा होण्याचा दिवस ठरवायचा. तुम्ही प्रभाकरचा खून केलात, त्या राजकुमारला ट्रेनिंग दिलं आणि खऱ्या प्रभाकरच्या जागेवर लोकांच्या नजरेत येण्यासाठी प्रभाकर उर्फ राजकुमार आणि अंजलीने भांडणाचं नाटक केलं. अंजली आणि प्रभाकरचा डिवोर्स करून आणला म्हणजे कोणाला संशय येणार, लोकांना वाटेल की त्यांच्या भांडणं झाली आहे म्हणून ते वेगळं. प्रॉपर्टी मधले 1 करोड रुपये या राजकुमारला आणि बाकीची प्रॉपर्टी अंजली आणि तिचा प्रियकर विवेक. अरे देवा, म्हणजे प्रभाकर या जगात नाही. अंजली, राजकुमार आणि विवेक, प्रभाकर देसाईच्या खुनाबद्दल आम्ही तुम्हा तिघांनाही अटक करतो.